नमस्कार. आज आपण सगळ्यांनी मतदान केलं. मी सुद्धा मतदान केलं. ज्या शाळेत मतदान केलं त्या बाहेरच्या कचऱ्याचा व्हिडिओ पोस्ट केला. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. खूप जणांनी बघितला, शेअर केला. कौतुकाचा वर्षाव झाला. अनेकांचं हे म्हणणं होतं की तू असा निर्भीडपणे कायम बोलत राहा आणि हे सगळ्या अथॉरिटीजच्या नजरेस आणून देत राहा आणि आपल्या समाजासाठी, आजूबाजूच्या परिसरासाठी तू कायम असाच झटत राहतोस, हे करत राहा. आणि काहींनी मला ट्रोलसुद्धा केलं. पण कौतुक आणि ट्रोलिंग हे मी दोन्ही समान पातळीवरच मोजतो. त्यामुळे मी कधीच हुरळूनही जात नाही आणि माझं पाऊल मागेही टाकत नाही. कारण मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे एक नागरिक म्हणून माझं नेमकं काय उद्दिष्ट आहे. तर आज मी हा व्हिडिओ केला आणि आता हा नवीन व्हिडिओ, याचं काय प्रयोजन आहे तर ते यासाठी. बघितलं, सकाळी मी तो कचऱ्याचा व्हिडिओ टाकला आणि लगेच त्यावर ॲक्शनसुद्धा घेतली गेली आणि ज्यांनी ॲक्शन घेण्यासाठी पुढाकार घेतला त्यांचे मनापासून आभार. मी त्यांच्याशी अगदी वैयक्तिक फोनवर सुद्धा बोललेलो आहे. फक्त मी त्यांना माझी नाराजीसुद्धा ही बोलून दाखवली की कचरा उचलला त्यासाठी अभिनंदन आणि आभारी आहेच, पण आम्हा नागरिकांना तुम्हाला हे लक्षात आणून द्यावं लागतं की इकडे कचरा पडलेला आहे, तिथे रोज कचरा जमतोच आहे, तो कचरा नियमित उचलला जात नाही आहे किंवा रस्त्यात अनेक खड्डे आहेत, ॲक्सिडेंट्स होत आहेत, डबल पार्किंग होतं आहे, रॉंग साईडनी लोक येत आहेत, कुठेही लोक दुकानं लावत आहेत, नियमांचं पालन केलं जात नाही आहे. हे सगळंच हे आम्हा नागरिकांना तुम्हाला अशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं लागतं. ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे, कारण तुम्ही आमचे पालक आहात आणि पालकांचं सगळ्या मुलांकडे लक्ष असलं पाहिजे, त्यांच्या घराकडे, समाजाकडे लक्ष असलं पाहिजे. मी माझ्या आजूबाजूच्या परिसरासाठी कायम असाच व्होकल राहणार आहे आणि मला असं वाटते की मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्हीसुद्धा व्होकल व्हा. कारण मागची 30-40 वर्ष जर आपण पाहिली किंवा जरा अजून मागे गेलो तर तेव्हा समाजात घडणाऱ्या कुठल्याही घटनेबाबतीत किंवा जगात घडणाऱ्या कुठल्याही घटनेबाबतीत किंवा आपल्याला जे काही वाटतंय ते विचार एखाद्या अग्रलेखातून किंवा एखाद्या लेखातून, निबंधातून, मासिकांमधून, पुस्तकांमधून किंवा भाषणांमधून आपण तेव्हा ते व्यक्त केलं जायचं. आता सोशल मीडिया हे माध्यम आहे. तेव्हा ती जुनी पिढी अभ्यासू वृत्ती म्हणून त्यांना सगळा आदर आणि ही नवीन पिढी सोशल मीडियावर व्यक्त होते म्हणून ती उथळ. तर तसं नाही आहे. प्रत्येक पिढीला त्यांचं एक माध्यम मिळतं आणि त्या माध्यमातून आपण व्यक्त होत राहायचं असतं. त्यामुळे हे सोशल मीडिया आहे. तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना सुद्धा हेच अपील करतो की मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो आहे त्याबद्दल बोला. तुमच्या हातात हे सोशल मीडिया आहे, त्याचा असा सोशली वापर करा. आणि आजची ही मतदानाची जरी संधी हुकली असती व्हिडिओ करून टाकण्याची, तरी अजून एक संधी तुमच्या हातात होती, म्हणजे 26 जानेवारी. त्या दिवशी फक्त राष्ट्रगीत म्हणून आपली जबाबदारी संपली असं न करता राष्ट्रगीत, देशाचा अभिमान हे तर सगळं इथे उराशी बाळगाच, पण तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतोय त्याबद्दल एक निर्भीडपणे व्हिडिओ करून टाका. कारण हे माध्यम प्रभावी आहे आणि मी जे हॅशटॅग्स वापरतोय किंवा ज्यांना टॅग करतोय त्या सगळ्यांना टॅग करा. त्या सगळ्यांपर्यंत ते तुमचे व्हिडिओज पोहोचवा, तुमच्या तक्रारी पोहोचवा. तुमचा आवाज सुद्धा ऐकला जाईल. बाय द वे, ऋग्वेदला काहीतरी बोलायचं आहे. माझ्या बाबाने सांगितलं ना की रस्ते सगळे स्वच्छ ठेवायचे, गार्डन सगळे स्वच्छ ठेवायचे, जर आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि जर कोणी आपल्या मुलं आली घरी आणि त्यांचं लक्ष नसलं, ते अडकून पडले तर, म्हणून हे सगळं असंच करायचं. म्हणून आम्ही हा व्हिडिओ पाठवतोय. अरे बापरे, कळलं. हे जे काही मला सतत वाटत असतं किंवा करावं असं वाटतं ना, ते सगळं या पिढीसाठी. आपली पिढी तर गेली, आपल्या मागची पिढीसुद्धा गेली. आता निदान ह्या पिढीसाठी तरी स्वच्छ वातावरण, चांगली हवा, चांगली शहरं, सगळ्यात चांगल्या सुखसोयी हे निर्माण करूया ना. आणि महानगरपालिका आपल्याला जे सगळं चांगलं देईल ते सगळं आपण चांगल्या पद्धतीने वापरण्याची जबाबदारी उचलूया ना यांच्यासाठी.